जाधव आणि मनीषा चव्हाण हे नाव सर्च करायचं आणि त्याच्यावरती बघायचं. म्हणजे आमचे आहे ना दोघींचे पण चॅनल आहे यूट्यूबला, तर यूट्यूबला बघायचं. तर खूप छान वाटते बाबा तुम्हाला सगळ्यांना बघून. एवढं वय झाले तरी वारी करतात. ते आम्हाला एक दिवस चालायचं म्हणलं तरी जीवावर येते. माऊली आता तर जमानात तसा निघलाय. हा ना, एक दिवस चालायचं म्हणलं तरी नको वाटते. बाय मी बकरा वळची माऊली. हा, कुठले आहे तुम्ही? नावर कुठे आहे? किरवळ तालुका. हा का, आम्ही तिकडे जुन्नरचे. कांच्या आम्ही नारायणगाव. नारायणगावचे. आपण जवळचेच आहे. तर बघा ना किती म्हणजे वयस्कर लोक इकडून या घाणी लोकांना आहे ना इतकी शिस्तच नाही. पुढे शिकतात शी घाणेरडी. पांडुरंगाने तेवढं नेलंय सपातून. हा ना, एवढी जागा पडली, एवढी तिकडे टॉयलेट आहेत, एवढी सगळं सोय केली आहे तरी गाण्याची. आणि तरी घाणच आहे. पार एवढी पब्लिक बेकार आहे ना. त्यांना किती टॉयलेट बनवलं सांगा बरं. बनवलं तरी कडे नाही हागीचं. मग काय. आणि एवढी सगळी लोक जातात रस्त्याने येतात, इथे घाण नाही वाटत का? ते बावळटपणानं वागतात नुसतं. तिथं भीमा नदीला सुद्धा इथे सगळीकडे थुकायचं, इकडे थुक तिकडं थुक, काय तिथं जाऊन ब्रश करतात ते. ब्रश पाणी घेते माणूस आणि ब्रश करायची जागा आहे का ती? अशी लोक करतात ते. तर नका, पांडुरंगाचे. नाही पण असं करूच नका. भगवंतानी एवढी चांगली म्हणजे आपल्यासाठी सोय केली आणि सरकारने सुद्धा चांगली सोय उपलब्ध करून दिलेली आहे. तर सगळ्यांनी आहे ना तिथं जाऊन घाण नका करू आणि अशा रस्त्यानी कडनी घाण नका करू. आहे का नाही? तर प्लीज सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे का अशी घाण करत नका जाऊ. हा, एवढी भाविक भक्त येतात ते त्याच्यासाठी. त्याच्यासाठी बघता येते. हां मावशी, मग तुम्ही वारीला दिंडीत आल्यात का? कोणत्या? माऊली. हो का? हा. अरे वा, छान आहे. आम्ही श्रीपाद बाबाच्या दिंडीत. तर चला मंडळी, आता आमच्या महिला गेल्या पुढं. जय हरी जय हरी. छान वाटलं.